सकाळी कुठं जायचं म्हणलं ना की नुसती घाई गडबड आणि गोंधळ चाललेला असतो. तर सगळ्यांना हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आम्ही चाललो होतो मोक्षच्या गॅदरिंगसाठी, त्यामुळेच आमची ही सगळी गडबड चालली होती. सकाळची धावपळ, कारण त्याचं गॅदरिंग सकाळी 8 वाजता होतं. एवढ्या सकाळी मग त्याला उठवण्यापासून, त्याचं सगळं आवरण्यापासून, त्याच्या स्कूलचा मेकअप करण्यापासून सगळं रेडी करायचं होतं. तर मग काय, ते सगळं आवरून आम्ही निघालो. मी, मोक्षचे पप्पा आणि मोक्ष आमच्या स्वामिनीला घेऊन आम्ही निघालो होतो. तर हे बघा, असं फोटोशूट वगैरे चाललं होतं आमचं. सकाळी सगळं धावपळ गडबड झाल्यानंतर निवांत असं आम्ही निघालो होतो. आणि त्याचं गॅदरिंग आहे ना थोडंसं स्कूलपासून लांब असल्यामुळे थोडा वेळ लागणार होता, त्यामुळेच आम्ही लवकर निघालो. तर मग नंतर आम्ही गॅदरिंगच्या ठिकाणी पोहोचलो. तिथं पोहोचल्यानंतर स्कूलचं काही फोटो सेशन्स वगैरे केली आणि त्यानंतर मोक्षला सोडायचं होतं टीचरपाशी. तर मग आम्ही त्याला घेऊन निघालो टीचरपाशी. तर खूप छान अशी रांगोळी वगैरे खूप छान काढलं होतं तिथं. आणि त्यानंतर आम्ही थोडासा डान्स केला आणि नंतर आम्ही निघालो मोक्षला देण्यासाठी टीचरकडे, कारण त्याचा डान्स परफॉर्मन्स थोडा लवकरच होता, त्यासाठी निघालो. तर त्याला खूपच आनंद झाला होता की मला डान्स करायचा आहे, मी डान्स करणार आहे स्टेजवर जाऊन, तुम्ही बघा मी कसा डान्स करतो, असं आम्हाला सांगत होता तो सारखं. हां, आज खूपच क्राऊड होतं, कारण सगळ्यांचा डान्स परफॉर्मन्स एकाच दिवशी असल्यामुळे टीचरने सांगितलं की त्याचे शूज वगैरे काढून ठेवा, कारण शूज वगैरे अलाउड नव्हते आतमध्ये डान्स करताना. मग शूज वगैरे काढून घेतले. वॉटर बॉटल पण अलाउड केली ना टीचरनी, त्यांचे सगळे प्रोव्हाइड करणार होते. आणि मग मोक्षला आम्ही सोडलं. त्यानंतर आम्ही निघालो हॉल शोधण्यासाठी, कारण खूप मोठं सभागृह असल्यामुळे ना हॉल्स लवकर सापडलाच नाही. नंतर हॉल सापडला आणि आम्ही आतमध्ये एंट्री केली. तर बरेच लोक आली होती, कारण एवढं सकाळी गॅदरिंग होतं तरी पण ऑलमोस्ट सभागृह हा सगळाच भरला होता. कारण लहान मुलांचा परफॉर्मन्स बघण्याचा आईवडिलांचा आनंद खूपच वेगळा असतो ना. मग काय, तर नंतर आम्हाला एका ठिकाणी चेअर्स मिळाल्या. मग तिथं आम्ही बसल्यानंतर थोडासा वेट केला, कारण कार्यक्रमाला तर अजून तर सुरुवात झाली नव्हती, कारण सगळी लहान मुलं असल्यामुळे आणि कार्यक्रम लवकर असल्यामुळे मुलांना यायला थोडा वेळच लागणार होता. मग काय, फावल्या वेळामध्ये आम्ही काय करणार, आमचे फोटो चालू, माझे व्हिडिओ शूट करणं चालू, कारण मला फोटो काढायची खूपच आवड आहे. त्यामुळे माझं तो कार्यक्रम चालूच होता, फोटो काढत होते. आणि माझ्या मिस्टरांचा त्यांचं कॉलिंग हा फेवरेट विषय, कारण त्यांना सतत फोन चालू असतात. कोणता हा दिवस नाही असा फोन चालू नसणार त्या दिवशी. त्यानंतर झाला कार्यक्रमाला सुरुवात. कार्यक्रमाचा पडदा उघडला आणि सगळे जे प्रमुख पाहुणे होते त्यांची एंट्री झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन वगैरे नॉर्मल आपण कार्यक्रमाची कशी सुरुवात करतो तशी सुरुवात झाली होती. सगळ्या पाहुण्यांचं स्वागत झालं, दीपप्रज्वलन झालं. सगळं सभागृह खूपच भरलं होतं. त्यानंतर टीचर्सनी वगैरे सगळ्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. त्यानंतर झालं डान्स परफॉर्मन्सला सुरुवात. थोडंफार दीपप्रज्वलन वगैरे. पहिलं तर आपण गणपतीपासून सुरुवात केली, त्यामुळे फर्स्ट सॉन्ग गणपतीचंच होतं. त्यानंतर खूप छान असं परफॉर्मन्स झाले. वासुदेवाचा परफॉर्मन्स झाला. तो परफॉर्मन्स मला खूप आवडला, त्यामुळे मी ब्लॉगमध्ये टाकला आहे, कारण खूपच सुंदर असं लहान मुलांनी केलं. नंतर माझ्या पिल्लूचा परफॉर्मन्स झाला. पूर्ण माझा पिल्लूचा परफॉर्मन्स तो काही व्हिडिओमध्ये दिसत नाही, थोडा मागे थांबला होता, तरी पण टाकला. तशाच स्टेप ते फॉलो करतात. कोई आंखों में जो
वाटत आम्हाला मी स्वामी पाया पडत आणि वाटला सबस्क्राईब करा.